नाही माहिती तो पडलाय की चोरीला गेलाय की कोणाला सापडलाय। काल सकाळी मी सोलापूरमध्ये होतो। लातूरवरून साताराला बस येत होती आणि बसमध्ये बसत असताना घाई होती खूप, मोबाईल खिशात टाकला आणि बसमध्ये बसलो आणि आतमध्ये गेल्या गेल्या मला समजलं की माझ्या खिशात फोन नाहीये आणि मी माझ्या भाचीला फोन करायला लावला त्या नंबरवर। रिंग झाली पण कुणी उचलला नाही। बसमध्ये विचारलं कोणाला तर कुणी नाही बोलले आणि बस निघाली तिथून लगेच आणि त्यानंतर मला समजलंच नाही की मी काय करू, काहीच कळत नव्हतं। बसवाले बोलले की पोलीस स्टेशनला जा। बस थोडी पुढे घेतली त्यांनी, थांबवलं। माझ्यासोबत भाची होती, तिला म्हणलं तू जा बाबा पुढे। मी उतरलो, सोलापूर पोलीस स्टेशन मध्ये गेलो, कंप्लेंट केली। माझ्या दुसऱ्या फोनवरून मी फोन ट्रॅक केला, फाइंड माय फोन मध्ये फोन ट्रॅक केल्या केल्या मला समजलं साताराच्या रोडला होता। तर 1 तासाने परत फोन चालू झाला आणि तो फोन साताऱ्यात दिसला, बंद झाला आणि परत जरा वेळाने फोन चालू झाला आणि तो लास्ट लोकेशन मला रात्री दिसत होतं। आणेवाडी टोल नाका क्रॉस झाला, म्हणजे तो पुण्याच्या साईडला चालला होता, बसमध्ये दाखवत होता फोन। मला नंतर समजलं की बसमध्येच कुणीतरी असेल ज्याने फोन घेतला आणि फोन स्विच ऑफ केला। माझं चुकलं की मी बसमध्येच बघायला पाहिजे होतं। कंप्लेंट तर मी केली आहे। मला एवढंच बोलायचं, हा व्हिडिओ सातारा आणि पुणे ह्या भागात जाऊ दे। कुणालाही फोन जर आयफोन 17 भेटला असेल तर प्लीज माघारी आणून द्या। भविष्यातलं दुसरं हार्टब्रेक असेल म्हणजे तो तुमचा मोबाईल चोरीला जाणं। ज्यांच्याकडे आयफोन्स असतील त्यांनी प्लीज काळजी घ्या आणि ट्रॅव्हलिंग करताना तर खूप जास्त काळजी घ्या। मलाच माहितीये माझ्यासोबत काय झालंय आणि कसं झालंय। म्हणजे मी असा व्यक्ती आहे की मी माझा फोन माझ्या हृदयाला घेऊन फिरत असतो, तरीही माझ्यासोबत असं झालं। पूर्ण फोन ब्लॉक झालेला आहे। त्याने आणून दिला असता तर त्याला भाई 5-10 हजार रुपये दिले असते, घे भाई पैसे, काही प्रॉब्लेम नाही। स्वतःचा कष्ट करून फोन घेतलेला आहे। विचार केला होता की कॉन्टेंट करेन, चांगले व्हिडिओज बनवेन। आता पूर्ण होप तुटलेले आहेत, कळत नाहीये मला की मी काय करून काय नाही। काही दिवस लागतील मला ह्यातून बाहेर निघण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी, फोन वगैरे अरेंज करण्यासाठी। सपोर्ट ठेवा कंटिन्यू। लाईक ह्या व्हिडिओनी मला आय डोंट नो, म्हणजे लाईक सिंपत्तीच भेटू शकते ह्या व्हिडिओमुळे। मला फोन तर नाही मिळणार, पण मी बाकी पोलीस तर त्यांचं काम करतील, पण मी एक लास्ट होप म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की हा व्हिडिओ सातारा आणि पुण्यामध्ये जाऊ दे सगळीकडे, जेणेकरून जर कोणाला फोन भेटला असेल तो तर प्लीज माघारी आणून द्या। तुम्हाला वाटत असेल तर मी पैसे देईन तुम्हाला काही।